मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सफाई कामगारची या ठिकाणी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या ठिकाणी फॉर्म भरणे ऑलरेडी चालू झालेले आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 11 जुलै 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो सफाई कामगार पदामध्ये जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 16,000 ते 52,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। सरकारी नोकरी सफाई कामगारचा पद आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। तर यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की ही जी भरती आहे ऑफलाईन भरती आहे। फॉर्म आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। ऑनलाईन भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी फॉर्म भरून घेते, पण या भरतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवा लागते, लक्षात ठेवा। त्यामुळे भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही। ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही आणि जास्त विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा नसते की ऑफलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, ठीक आहे। तर ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, आपली सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार या भरतीबद्दल सांगणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही भरती निघाली, एक लक्षात ठेवा ऑफलाईन भरती, एक लक्षात ठेवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आपल्याला पाठवायचा आहे। तर पहा भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवणारच आहे, एक लक्षात ठेवा। तर मुंबई उच्च न्यायालय जे विद्यार्थी मिळवणं जे सफाई कामगारचं पद आहे, ठीक आहे। तर यामध्ये जे पगार भेटणार आहे 16,600 ते 52,400 रुपये महिना आपल्याला या पदामध्ये भेटणार आहे आणि सरकारी नोकरी सफाई कामगारचं पद आहे, ठीक आहे। तर यामध्ये जर आपण शैक्षणिक पात्रता पाहिलं तर यामध्ये 7वी पास पाहिजे, शिक्षण यामध्ये 7वी पास मागितलं आहे। त्याचबरोबर हिंदी मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे, तर एवढं यामध्ये मागितलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला करता आलं पाहिजे ते काम, ठीक आहे। जसं तुम्हाला साफसफाई करता आले पाहिजे अशा प्रकारचे काम करता आलं पाहिजे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर आपली जी चारित्र्य आहे, वर्तणूक आपली चांगली असली पाहिजे, ठीक आहे, पात्रतेची अटी आहे आणि ती करार करण्यास सक्षम असला पाहिजे, ठीक आहे। तर ही जी भरती आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगारची महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार ह्या दोन्हीसाठी ही भरती निघाली आहे। महिला उमेदवारांसाठी पण निघाली आणि पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर यामध्ये जर आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर पेपर यामध्ये असणार आहे। तर पासिंगचा जर आपण विचार केला तर 30 मार्काचा यामध्ये पेपर आहे। 30 पैकी 30 मार्काचा आपल्या यामध्ये काय होणार आहे, पेपर असणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार या पदामध्ये 30 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न असणार आहे, त्याचबरोबर गणिताचा 1-2 बुद्धिमत्ता चाचणीचे, त्याचबरोबर हे सर्व मिक्स असते। तुम्ही पाहिलं असेल आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा शिपाई हेमाल फरारचा पेपर पाहिला असेल कशा प्रकारे झाला, तशा प्रकारे यामध्ये 30 मार्काचा पेपर आहे। पासिंग फक्त 15 मार्कावर आहे, 15 मार्कावर यामध्ये पासिंग आहे 30 पैकी। आणि त्याचबरोबर तुम्ही पेपर पास झाल्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी मिळून मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हेमाल फरारमध्ये कसं आपलं पेपर राहते, पेपर झाल्यानंतर आपण पेपर पास झाल्यानंतर आपल्याला शारीरिक क्षमता चाचणीसाठी यामध्ये बोलावले जाते। सेम या भरतीमध्ये पण असं आहे, 30 मार्काचा पहिला पेपर होणार आहे यामध्ये आणि 15 मार्कावर पासिंग आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे 10 मार्कासाठी आणि वैयक्तिक मुलाखत आपली घेतली जाणार आहे 10 मार्कासाठी, नॉर्मली असणार आहे, जास्त हार्ड नसणार आहे। तर टोटल 50 पैकी मेरिट लागणार आहे। आपलं जे सिलेक्शन होणार आहे 50 पैकी कट-ऑफ या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। 50 पैकी जे विद्यार्थी मिळून कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा, काही सेफ झोन आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून स्पीड पोस्टने आपल्याला हा फॉर्म भरायचा, ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळून 1,000 रुपये फी ठेवण्यात आले खुल्या प्रवर्गासाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये तुम्ही जे विद्यार्थी मिळून अर्ध शुल्क जे आहे बॉम्बे हायकोर्ट व ओरिजिनल साइड यांच्या नावे काढलेल्या ₹1,000
1,000 रुपये मात्रचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावं। तर अशा प्रकारे आपल्याला शुल्क भरावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 1,000 रुपये यामध्ये फी आहे। तर अशा प्रकारे तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय या भरतीची ही जाहिरात आहे। बघू शकता जे सफाई कामगारचं पद आहे, तर हे सर्व जाहिरात आहे। पगार आपल्याला 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। आणि बघू शकता या ठिकाणी काय म्हटलं, स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। उपरोक्त अर्ज कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असे लिहावे, ठीक आहे। तर हे जे विद्यार्थी म्हणून आपल्याला सर्व वाचायचं आहे, त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर पात्रता बघा, यामध्ये 7वी पास मागितलं, शैक्षणिक पात्रता आणि उमेदवार मराठी हिंदी, उमेदवारांना हिंदी मराठी या ठिकाणी वाचता लिहिता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे, ठीक आहे। आणि 7वी पास मागितलं आणि आपल्याला जे काम करावं लागणार आहे, उमेदवाराला शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असला पाहिजे। वयोमर्यादा बघा 18 ते 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 पर्यंत आहे। खाली काय म्हटलं आहे, त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, तो ती करार करण्यास सक्षम असावा, तिला MPSC UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे, तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा तिच्या विरुद्ध फौजदार खटला प्रलंबित नसावा, न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी, तिने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या उमेदवारीसाठी निवड समिती किंवा तिच्या सदस्यांवर कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नसावा, तिला हयात असलेला पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी, महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2026 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी, ठीक आहे। तर हे काही पात्रता तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर बघा शुल्क कशा प्रकारे भरायचं आहे ते सांगितलं। आता निवड प्रक्रियेचं जर आपण पाहिलं तर यामध्ये आपलं काय असणार आहे, 30 मार्कासाठी आपली परीक्षा असणार आहे आणि त्यामध्ये पासिंग जे असणार आहे 15 मार्कावर असणार आहे। त्यानंतर 10 मार्कासाठी आपलं शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे आणि वैयक्तिक मुलाखत आपली या ठिकाणी 10 मार्कासाठी या ठिकाणी होणार आहे। तर टोटल निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण आहे हे 50 आहे। तर 50 पैकी आपलं मेरिट लागणार आहे, 50 पैकी या ठिकाणी कट-ऑफ या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। पेपर आहे 30 मार्काचा आणि पासिंग 15 मार्कावर आहे, शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी आणि वैयक्तिक मुलाखत 10 मार्कासाठी। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून आपलं 50 पैकी या ठिकाणी मेरिट लागणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या आणि वाचून झाल्यावरच नंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करावा, ठीक आहे। तर बघू शकता काय काय यामध्ये लिहिलं आहे, तर हे सर्व इम्पॉर्टंट आहे, तर वाचून घ्या आणि हा अर्ज आहे, ठीक आहे।